पार्वती, कोणताही धर्म, कोणताही पंथ तेव्हा समृद्ध होतो जेव्हा त्याच्या शाखा उपशाखा तयार होतात, त्यातले साधक शिष्य मूळ सूत्र कायम ठेवून नव्याने गोष्टी शोधत राहतील. नाथपंथाच्या बाबतीतही ते होईल. उदाहरणच द्यायचं झालं तर भविष्यामध्ये गोरक्ष जे कार्य करेल त्यातून त्याच्या अनेक उपशाखा तयार होतील. गोरक्षनाथी परंपरा तयार होतील. नाथांचं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व जसं आहे तसं त्यांच्या स्वभावाला अनुकूल वाटा तयार होतील. अर्थात अंतिम ध्येय हे सर्वांचं कल्याण करणं, सर्वांना सुखी ठेवणं हे आहे. गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळेत रात्री 8 वाजता सोनी मराठीवर.